अमरावतीत संतापाची लाट उसळली आहे। भानखेडा जंगल परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहर हादरले। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे। प्रहार संघटना आक्रमक झाली असून आरोपींची नावे जाहीर करून त्यांना फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली आहे। भानखेडा प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे। 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 अमरावतीच्या भानखेडा जंगल परिसरात 4 दिवसांपूर्वी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे। मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली। प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। खूप मोठी या अमरावती जिल्ह्याला मानवतेला काळिमा फासणारी राष्ट्रसंताची ही अमरावती आहे। ही संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज यांची भूमी आहे। पण या भूमीवर आज एका मुलीवर 18 वर्षाच्या मुलीवर जो 5 नराधमांनी जो अत्याचार केला आहे, तो अत्याचार या काळिमा अमरावती शहराला काळिमा फासणारी आहे। आणि अमरावतीचे पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार एक शब्द नाही काढला। हे प्रकरण कुठं आम्हाला तर दडपण्याचं तर काही षडयंत्र आहे नाही। म्हणून आज प्रहारच्या या ज्या सर्व महिला रणरागिणी आहे यांनी आज CP कार्यालयात धडक दिली आहे। CP साहेबांना आम्हाला हेच म्हणणं आहे की ते जे आरोपी आहे या जनतेसमोर, जिल्ह्याच्या जनतेसमोर त्या नराधमांचं नाव, आरोप्यांचं नाव जनतेसमोर आलं पाहिजे की ते कोण आहे, त्यांनी हे कृत्य कसं केलं, यामागे काय षडयंत्र आहे। या सर्व षडयंत्राचा पोलिसांनी आम्हाला जबाब दिला पाहिजे, त्यांचं नाव या जनतेसमोर आलेलं पाहिजे। या मागणीसाठी या प्रहारच्या सर्व महिला, या महिलांच्या नेतृत्वात आम्ही आज CP साहेबांना भेटायला आलो आहे। यावेळी आरोपींची नावे जाहीर करण्यात यावीत, तसेच या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे। या घटनेमुळे अमरावतीत वातावरण तणावपूर्ण असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। भानखेडा प्रकरणामधून रस्त्यावर जे काही पीडित महिलावर अत्याचार झाला, ज्या 5 नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आहे, त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी आमची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आपणास विनंती करतो आहे की जे नराधम अटक झाले हे सांगतायत, पण त्यांचं नाव घोषित केलेलं नाही। आणि पोलीस प्रशासनाला आमची प्रहारतर्फे कळकळीची विनंती आहे की त्यांना तात्काळ जेवढी कारवाई होईल तेवढी कठोर कारवाई करा। कारण की आज आमच्याही मुली शिक्षणाच्या आहेत आणि शिक्षणाच्या असून बाहेर जातात। एकटी मुलगी पाठवायची आम्हाला पण भीती निर्माण झालेली आहे। कारण की असं प्रकरण जर दबलं तर आज आमच्याही मुली आहेत, जे काही नेते आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्या पण मुली असतीलच, असं नाही की ते बिना मुलीचे मायबाप आहेत। पण अशा परिस्थितीत जर त्या पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर असे नराधमांना सुविधा मिळेल किंवा त्यांना सूट मिळेल, म्हणून त्यांना सूट मिळू नये त्याकरिता आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने इथं आंदोलन केलं आहे की त्या आरोपींना कडक कारवाई झालीच पाहिजे आणि किंवा त्यांना फाशी झालीच पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। असं कुठल्या दिशेने पोलिसांना मागणी आहे? मागणी आमची हेच मागणी आहे की जे नराधम त्या पीडित महिलावर अत्याचार केला आहे, त्या पीडित महिला आता सध्या आपल्या इरविन दवाखान्यात ICUमध्ये ॲडमिट आहेत। ॲडमिट असून पण तिच्यावर आम्हाला तरी असं वाटतं की काहीतरी दबाव येऊ नये त्या पीडित महिलावर किंवा पीडित महिलाच्या नातेवाईकावर दबाव कोणाचा येऊ नये। निष्पक्षतेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। दबाव टाकण्याचा काही प्रश्नच येत नाही ना। जर कोणी टाकू शकते ना त्यांना, असं थोडं नाव तर कोणाचं येऊ नाही शकत आणि सांगू शकत नाही। मुलीच्या आई बाप नाव सांगू शकतात का? कोणाचं नाही सांगू शकत। पण आमची मागणी एवढीच आहे की त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। अमरावतीतील या गंभीर घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आरोपींना कितपत कठोर शिक्षा होते आणि पीडितेला न्याय कधी मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।